मुंबईवरून गावी गेलेलो होतो तिसरीला असताना. मग ते कुतूहल होतं. मग ती गाणी पाठ करून ठेवायची आणि त्यानंतर ते तिथं प्रेझेंट करायचं. त्यावेळेला असं म्हणायला लागेल की त्यावेळी यूट्यूब हा प्रकार नव्हता. नाही, पण माझी हिट झालेली गवळण जे तुझ्या हजारी न करे, त्या मागची एक वेगळीच कथा आहे. नमस्कार म्हणजे आपल्यासोबत आहे सुप्रसिद्ध गीतकार गायक प्रशांत खानदारे दादा. दादा, आपली सगळी गाणी आहेत ती सुपर डुपर हिट आहेत आणि आपल्या जी लोककलेबद्दलची ओढ आहे ती कधीपासून सुरुवात झाली आणि कसं काय आपण या गाण्यांकडे वळलात? नमस्कार, मी गीतकार गायक शाहीर प्रशांत खानदारे. खरं सांगायचं झालं तर एक तिसरीला मी ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी नाचाचा जो प्रकार आपल्याकडे आहे झाकडी, त्यामध्ये शाळेमध्ये एक प्रकारचं तिथं झाकडी हा प्रकार दाखवला जायचा आणि मी जस्ट मुंबईवरून गावी गेलेलो होतो तिसरीला असताना. मग ते कुतूहल होतं. मग ती गाणी पाठ करून ठेवायची आणि त्यानंतर ते तिथं प्रेझेंट करायचं. हळूहळू तिथून सुरुवात झाली आणि चौथीला असताना मी सहज एक त्यावेळी साजन हे गाणं आलं होतं, त्याच्यावर ते एक गाणं तयार करून ठेवलं होतं आणि सोबतच गुरव मंडळी आमच्यासोबत झाकडीच्या स्पर्धेमध्ये होते आणि त्यावेळी चाली देणं हा प्रकार होता आणि आम्ही असं म्हणताना पप्पांनी ते ऐकलं होतं. प्रकाश खानदारे माझे वडील, त्यांनी ते ऐकलेलं आणि ते चाल फिरवण्यासाठी त्यांनी एक सांगितलं की तू ते तयार केलंस, हे ऐकव. आणि ते मी ऐकवलं. त्या दिवशी मी फर्स्ट म्हणजे चौथीला असणारा मुलगा जे गाणं तयार करून रिंगणामध्ये बसतो, हे तिथून सुरुवात झाली या सगळ्या गोष्टीची. मी आजपर्यंत वेगवेगळ्या गाणी करत आलो. श्री पावणादेवी नाट्य रमण मंडळ बोरिवळी वर्षवाडी यांचं मी खूप ऋणी आहे, कारण या मंडळातून मला जे काही शिकायला मिळालं, शाहीर सुरेश खानदारे आमचे वस्ताद, त्यानंतर सहदेव खानदारे, प्रकाश खानदारे माझे वडील, यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी मी अवगत करत गेलो. दादा, आपलं झाकडी नृत्यसुद्धा आहे असं मी ऐकलं आहे, त्याबद्दल? हो, मी एक 10वीला असताना शाहीर या पदावरती कार्यरत झालो म्हणतात, त्या प्रकारे मी शायरीसाठी उतरलो 10वीला असताना. तिथून मग जवळजवळ 2017 ते 2018 पर्यंतचा काळ यामध्ये मी बऱ्याचशा शायरांशी बाऱ्या केल्या. पण एक बॅड लक असं म्हणायला लागेल की त्यावेळी यूट्यूब हा प्रकार नव्हता आणि ज्यावेळी यूट्यूब लॉन्च व्हायला किंवा यूट्यूबवरती हे व्हिडिओ जायला आणि तो प्रकार आम्ही थांबवला. म्हणजे सध्याची कंडिशन असे आहे की गावी मुलं नाहीत आणि मुलं नसल्यामुळे बऱ्याच अंशी जे गावचे नाच आहेत, वाडीचे नाच आहेत किंवा गावाचे नाच आहेत, जे नमन आहेत, ती बंद पडत झाली. त्यानंतर थोडंसं मुंबईला माझं प्रमोशन म्हणून मी इकडे कार्यरत झालो, पण ती ओढ असते ती कंटिन्यू तशीच राहिली आणि आज यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर काही जे गायक आहेत त्यांना गाणी पुरवणं, यातून हा छंद जोपासतो. अच्छा, तुम्ही जी पहिली गवळण केली असाल, जी रचली असाल, ती कोणती असेल, त्याचं नाव? पहिली गवळण असं म्हणता येणार नाही, पण माझी हिट झालेली गवळण जे तुझ्या हजारी न करे, त्या मागची एक वेगळीच कथा आहे. म्हणजे जस्ट लग्न ठरलेलं होतं आहे. लग्न ठरल्यानंतर तो एक माहोल वेगळा असतो प्रत्येकाच्या आयुष्यातला आणि तिथून ते सहज सुचलेले शब्द आहेत आणि तेही पंकजदा घाणेकर यांच्या स्टुडिओला CSP मध्ये मी रेकॉर्ड रात्री 10 वाजता ते 10-10:30च्या दरम्यान मी रेकॉर्ड केलेलं, वोकल दिली आणि जस्ट 11:30 ते 12 वाजता मी तिथून निघालो. गणपतीपुळावरून संतोषदादा कोत्रे माझ्यासोबत कापडगावपर्यंत त्यांनी मला साथ पुरवली. तिथून पुढचा प्रवास एकट्याचा कापडगाव ते घरापर्यंत रात्री 1-1:30च्या दरम्यान. म्हणजे ते वेगळं नातं असतं आपलं, लोककलेबद्दलची ओढ लोकांसमोर प्रेझेंट करण्यासाठी. खूप छान. मी पण हेच गाणं पहिल्यांदा ऐकलं होतं. मलाही नव्हतं माहिती याचे गीतकार कोण आहेत किंवा गायक कोण आहेत, पण हे जे गाणं आहे अजूनसुद्धा सर्वांच्या ओठावरती आहे, हृदयात कोरलेलं गाणं आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा आपले असे अनेक असे गवळणे हिट झाले आहेत. आताच तुमची एक नुकती गवळण येणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? आता 1 जानेवारी 2026 नवीन वर्ष येत आणि या नवीन वर्षाच्या पदार्पणातच अर्थातच आमचे मित्र अक्षयदादा आगरे त्यांचा कुटणीस्वर हा चॅनल आहे आणि त्यांच्या चॅनलसाठी ही गवळण लिहिलेली आहे. आमच्या या गीताचे गीतकार म्हणून मी काम पाहिलं आहे, सोबत गायक म्हणून मीच आहे. परंतु यामध्ये आम्ही नवीन गायिका लॉन्च करत आहोत, त्या म्हणजे चिपळूणच्या सुप्रसिद्ध गायिका रील स्टार अक्षरा पवार.
यांनी सुद्धा खूप छान प्रकारे हे गाणं गायलं आहे आणि हे गाणं गणेश सदा नागवेकर यांच्या स्टुडिओला आम्ही गाऊन घेतलेलं आहे. त्यांनी मिक्स मास्टरिंग केलेलं आहे. त्यांचंही पहिलंच गाणं 2026 1 तारखेला रिलीज होत आहे. मुख्यतः अक्षयदादा आगरे यांचा आम्ही आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला गाण्याची जी संधी दिली आणि त्यांचं कलेप्रती असलेलं प्रेम. आपण जसं पाहताय की कोकणी स्वर ह्या चॅनलवरती आपल्याला लोककला, जाकडी असो, नमन असो, याचे विविध व्हिडिओ आज जरी सर्च केले तरी पाहायला मिळतात. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण कोणताही युट्यूबर असून ते प्रत्येकाचा नोकरी धंदा सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. आज आपल्याला पाहायला मिळतंय कोकणातले युट्यूबर ज्या प्रकारे या ठिकाणी लोककलेचं आयोजन करतात त्यांचं सुद्धा करावं तेवढं कौतुक कमी आहे. त्यामध्ये सुद्धा ते सक्रिय असतात अक्षयदादा आगरे आमचे, आणि सर्व टीमला घेऊन त्यांनी ही लोककला जपण्याचा जो विडा उचललेला आहे किंवा जो प्रयत्न केलेला आहे लाजवाब. माझ्याकडून त्या सर्वांना शुभेच्छा. आणि अक्षयदादा आगरेंचं हे कोकणी स्वरला येणारं गाणं आपण सर्वांनी पाहावं आणि चांगल्या प्रकारे सपोर्ट करून शेअर, कमेंट आणि चांगला प्रतिसाद द्या, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. मला सुद्धा आपले आभार मानायचे आहेत. आभार म्हणजे दादाच आहे आपला. माझं सुद्धा असं एक स्वप्न होतं की आपल्या चॅनलला कोकणी स्वर म्हणजे म्युझिक वगैरे असतं असं एक तिथे स्टार्ट केलं होतं. अनेक अशी गणाची गाणी, गणपतीची गाणी किंवा शिमग्याची गाणी केली आहेत, पण आपल्या चॅनलला गवळण नव्हती. गवळण, राधाकृष्ण प्रेमगीत नव्हतंच. माझीसुद्धा इच्छा होती की प्रशांत दादांच्या लेखणीतून, त्यांच्या आवाजातून एखादं तरी गाणं आपल्या चॅनलला असावं, आणि त्याची संधी आपल्याला पहिल्यांदा मिळाली. आणि दादांना एक शब्द टाकला. दादा बोलले फक्त चाल सांग आणि मी ते रचून देतो. आणि अवघ्या 15 ते 20 दिवसामध्ये हे गाणं आम्ही लिहून आणि रेकॉर्डिंग करून झालेलं आहे. आता हे आपल्या भेटीला येणार आहे, तर भरघोस असं प्रेम द्या. आणि दादाचं सुद्धा एक चॅनल आहे, त्यासुद्धा चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनला देत आहे, जाऊन भेट द्या. असंख्य अशी नवनवीन गाणी हिट झालेत, सुपरहिट झालेत, आणि आपल्या आशीर्वादातून अजून सुपरहिट होतील अशी गाणी आणि येणारे असंख्य गाणी या चॅनलला येणार आहेत. तर या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. आणि येणाऱ्या या काळामध्ये हे जे गीतकार म्हणून जे आपले युवा पिढी उतरत आहे, नवीन नवीन शब्द हे सुचत नसतात, ते सुचवून जी गाणीची चाल, जी शब्द मनामनात हृदयात कोरायचे जे काम करतात हे आमचे गीतकार करत आहेत. त्याबद्दल आपल्या सर्वांचंच आणि दादा सहर्ष तुमचंसुद्धा खूप मनापासून अभिनंदन करतो. असे कोकणचे स्टार हृदयाला यायला हवेत. त्यातील जे उदाहरण म्हणजे आपलं आहे दादा. आपल्या चॅनलला आपण गाणं येत आहेत त्याबद्दल तर आहेच, पण असंख्य गाणी तुम्ही नमन मंडळाला सुद्धा दिली आहेत. मी आत्ताच एक मागच्याच 2 दिवसाआधी गाणं ऐकलं, कामटे नमन मंडळ त्यांना दिलं. त्याबद्दलची एक ओल सांगा, म्हणजे एक गुणगुणलं तरी चालेल. प्रतीक्षा घाणेकर यांनी ते गायलं आहे. चिपळूण कामते या नमनासाठी मी एक गीत यावर्षी लिहिलेली आहे. त्यामधलंच एक गीत जे गवळण गीत आहे. किलबिल पाखरे गाठी अवघड वळणाचा घाट ग, साज शृंगार आवरासयानो भरून घ्या हे माठ. अशी 3 गीतं मी यावर्षी दिलेत. आणि 2026 हे वर्ष तुमच्या सेवेसाठी असेल. आम्ही तत्पर असू. फक्त सपोर्ट करा, शेअर करा, लिंक ज्या येतील त्या शेअर करा, लाईक करा. आणि जसा आतापर्यंत सपोर्ट केला तसं यापुढेही सुद्धा आपला सपोर्ट कायम राहू. धन्यवाद दादा. आपल्याला भेटून आणि आपण छोटीशी जी आपली बहुमूल्य वेळ देऊन आपण जे आपल्या चॅनलचे व्हिडिओ दिला आहे त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद दादा.